नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 21 मे 2026चा व्हिडिओ आहे. मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ जी स्वतः बनवलेले रोप आहेत. नारळ साईज मोठे आहे. मलेशियन ग्रीन डॉर्फ म्हणजे ही केरळमधली क्रॉस पॉलिनेशन आपल्याला बुटकी जात आहे. लावल्यापासून 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होत्या आणि आजचं लोडिंगचे चाललेलं आहे. संभाजीनगरला पोलीस आहेत. श्री महादेव मदनराव मस्के सर, मुक्काम पोस्ट माजलगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीडसाठी. याच आपल्या बीडमध्ये परी वैजनाथ कनेरवाडीमध्ये श्री गोवर्धन मुंडे काकांची बाग असेल. त्याचबरोबर श्याम ससाने म्हणून आहेत, त्यांचं गाव आहे सोनीजवळ केजमधले. 500 नारळ देतात. नारळ चालू झालेले आहेत. तर आता केजमधील डॉक्टर तांदळे सर असतील, त्यांना मस्साजोगमध्ये आपण रोपं दिलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ शेती जी शारपड कारपड दलदलीक्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे. लावल्यानंतर 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होत्या आणि आयुष्यमान 50 वर्ष. नारळ शेती जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी झाडाचा बुंदा वाढेल तसं उत्पादन वाढत जातं. आणि आता ही नारळाची क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड जात आहे, ज्याच्यामध्ये आपण नारळ पाणी शाळेसाठी पण आणि खोबऱ्यासाठी पण यूज करू शकतो. तर नारळ शेती जर म्हटलं तर 7 ते 8 महिन्यात नारळ पाणी, ज्याच्यामध्ये 400-450 मिली नारळ पाणी आणि खोबरेही झाड 1 किलोमध्ये 3 नारळ पडले की 1 किलो खोबरं तयार होणारी मलेशियन ग्रीन डॉर्फ श्री मस्के साहेब, जे आता मी तुम्हाला सांगितले की संभाजीनगरला पोलीस आहेत. सरांनी शेती करायला वेळ नाही म्हणून नारळ शेती नियोजन केले आणि आपल्याला कमी पाण्यामध्ये कमी लेबरमध्ये जे नारळ शेती करायची आहे, ज्याचं आयुष्यमान 50 वर्ष आहे. मध्ये आंतरपिकं घेता येतात. ही जर तुम्ही बांधाला लावली तर 15 फुटाला रोप लावू शकताय. बगीचा करायचा असेल तर हे रोप, हे जे रोप आहे हे रोप आपल्याला 375 रुपयानं बुकिंग केलेल्या शेतकऱ्यांना आपण देत आहोत. आता रोपाची किंमत आहे 425 रुपये. महाराष्ट्रात पोच. मस्के साहेबांनी 1 महिन्यापूर्वी बुकिंग केले आणि जे रोप आपण 375नं 1 महिन्यापूर्वी 15 मे पर्यंत आपली ऑफर होती. 15 मे पर्यंत ज्यांचं बुकिंग आहे त्यांना 375नं आपण महाराष्ट्रात दिलेलं आहे. तीच गाडी भरायची चालू आहे. 4 दिवसामध्ये हा पूर्ण प्लॉट आपला खाली झालेला आहे. आता रोपाची किंमत 425 रुपये आहे. आता महाराष्ट्रात आपल्या ज्या 700 बागा आहेत त्यामध्ये मी आता तुम्हाला प्रामुख्याने बीडमधली जे बोललो, त्याचबरोबर सोलापूरमधील, मोहोळमधील, कुरुल कामतीमधील विष्णुपंत माळी काका असतील, त्यांची नारळाची बाग बघू शकतो आपण. अक्कलकोट किनीवाडीमधील सूर्यकांत माळी सर असतील. धाराशिवमधील निते गावामधील वैजनाथ माळे असतील. त्याचबरोबर मंगळवेढ्यामध्ये सलगर गावामध्ये API बनसोडे साहेबांची सलगर कारखान्याजवळची 700 नारळाची बाग आहे, ती आपण बघू शकतो. जालनामधील भान पाटील, त्याचबरोबर रोहिलागडमधील सतीश ओलके पाटील, सांगोल्यामधील पियुषदादा साळुंके यांची पण बाग आहे नारळ लागलेली. अशा महाराष्ट्रात आपल्या बऱ्याच बागा आहेत. पंढरपूरमध्ये पोपट काटलासकर देवडे गाव आहे. शेतकरी बंधू, मी जी गावची नावं घेतो त्या गावाचं आपण जाऊन नारळ शेती बघू शकताय. आणि जो नारळ आपल्याला वार्षिक उत्पादन 350 ते 450, नारळ पाण्यामध्ये आपण 450 नारळ उत्पादन काढू शकतो. खोबऱ्यामध्ये म्हटलं तर 350 नारळ. जे नारळ 3 फोडल्यानंतर 1 किलो खोबरं होतं. वर्षाकाठी आपल्याला 110 किलो खोबरं मिळतं. आज खोबऱ्याचा बाजारभाव जो आहे तो 300 रुपये किलो आहे सुकं खोबरं. तर ते आपण जरी शेतकऱ्याच्या भाषेत 200 रुपये किलो आणि 100 किलो एका झाडाचं उत्पादन पकडलं तर 20,000 रुपये एका झाडाचे होतात. म्हणून याला आपण कल्पवृक्ष म्हणतोय. आता सरांची जी रोपं सिलेक्शन चालू आहेत मस्के सरांची बघू शकताय. सर्व शेतकरी बंधूंना अशी खात्रीची रोपं, नर्सरी शासन मान्य, अनुदानला बिल. आता जी रोपं आहेत आपल्याला हे 1.5 वर्षाचं रोप आहे. खात्रीची रोपाबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. अरबाज इथं दाखवा साहेब. तर बघू शकतोय शेतकरी बंधू, आता जी गाडीत रोपं द्यायला चालू आहेत ती रोपं आपल्याला सिलेक्शन करून योग्य रोप, खात्रीची रोप, सल्ला मार्गदर्शनासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. तुम्हाला तर माहिती आहे माझा विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीचा उलाढाल. यासाठीच म्हणतोय आपला विशेष भारी 5 वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी. योग्य नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि रोप लागवडीपासून आपल्याला योग्य सल्ला देणारी. त्याचबरोबर शेतकरी बंधूंना तयार फळ झाडे देणारी. केशर आंबा असेल, कोकणातील आपल्याला ओरिजिनल रोप, आंब्याबरोबरच आपल्याला केशर, दशेरी, तोतापुरी, आम्रपाली, देवगड, हापूस, रत्ना ही सर्व रोपं मिळतील. कमी पाण्यामध्ये येणारं लिंबू शेती करू शकता, चिंच लावू शकता, पिकेमताई, आवळा लावू शकता, काजू, संत्री, मोसंबी अशी सर्व रोपं देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी
खात्रीची रोपावरच योग्य नियोजन, योग्य सल्ला, त्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.